गुलाबराव पाटलांचं लक्ष्मी दर्शन संजय राऊतांनी त्यावर घणाघात केलेला आहे। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालंय, निवडणूक आयोगानं तपासावं असं सुद्धा संजय राऊत म्हणाले। मंत्र्यांना लक्ष्मी दर्शन होणार असल्याचं जाहीर केलेलं होतं। मतामागे 10 ते 15 हजार रुपये वाटले असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। दरम्यान 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रचार सभेत केलेलं होतं आणि त्यावरच राऊतांनी टीकास्त्र डागलंय। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली। उठ बघता, काय झोपलायस, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते। बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस, उठ। आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में। नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे। ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे। राज्याचा निवडणूक आयोग आहे, त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालं आहे, कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन 1 तारखेला सकाळी होणार। त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहेत। मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी 10,000 15,000 मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे।